पेशंट डोकं दुखणं घेऊन आलाय, राईट? त्याचं डोकं दुखतंय. ॲज अ तो जर सपोज एका मॉडर्न सायन्सकडे जेव्हा तू जातो, डॉक्टरांना सांगतो की मला डोकं दुखतंय. डॉक्टर विचारणार तुला कसं डोकं दुखतंय? माझं एक साईडचं डोकं दुखतंय. ठीक आहे, अजून काय त्रास होतोय? डॉक्टर मला थोडंसं उलट्या झाल्या त्याच्यासोबत आणि ठीक आहे, बरं एवढा त्रास आहे, तुला मेडिसिन लिहून दे आणि त्याच्यानुसार त्याला ठरलेल्या मेडिसिन्स आहेत त्याच दिल्या जातील. पण जेव्हा तोच रुग्ण जेव्हा होमिओपॅथी डॉक्टरांकडे येतो, त्यावेळेस होमिओपॅथी डॉक्टर त्याला ॲज अ होल कन्सिडर करेल की नेमकं तुझं डोकं दुखतंय ना, तर हे कधी दुखतंय तर कशा पद्धतीचं दुखतं? टच करतं, एकदम शूटिंग पेन असतं का स्टिचिंग पेन असतं, मग त्याच्यानंतर तुला अजून काय त्रास होतो, कशाने तुला बरं वाटतं. छोट्या छोट्या सिम्पटम्सवर आम्हाला अभ्यास करावा लागतो आणि एका स्पेसिफिक औषधावर आम्हाला यावं लागतं. पण जर हे इतकं स्पेसिफिक आणि इतकं एक्झॅक्ट औषध जर आम्ही देऊ शकलो पेशंटला, 100% त्याचा जो मायग्रेनचा त्रास आहे तो 100% निघू शकतो. अशा पद्धतीने होमिओपॅथीचं